तुम्हाला आज एक गोष्ट सांगतो. आम्ही सगळे चाललोय बीचवर. हे बघा तयारी चालू आहे. रिक्षा बघितली आहे आणि आता आम्ही निघालोय बीचवर. तर चला बीचवर जाऊया, बघूया बीचवर आम्ही गेल्यावर काय करतो ते. आपण कोणत्या बीचवर जाणार आहे आम्ही ते अजून डिसाईड केलेलं नाहीये. आता बघू कोणत्या बीचवर जातो. तर आम्हाला 2 रिक्षा कराव्या लागतात आहे, कारण एक रिक्षेने काही होणार नाही आहे. त्याच्यामुळे आमचा दुसरी रिक्षा इकडे बघा, दुसरी रिक्षा चाललेली आहे. बाय बाय बाय. काय करते का तिकडं? फायनली बीचवर पोहोचतो 6 वर्षांनी. हो आम्ही 6 वर्षांनी आलोय मुंबईत. चला 6 वर्षांनी नाही, आम्ही 6 महिन्याने आलो. 6 महिन्यानी का? काय प्लॅन आहे आता? खेळायचं आणि फोटो काढायचं. बघा खेळायला आणि फोटो काढायला बीचवर होतात. अरे खेळायला फोटो काढायला तर बारक्यात जा ना. अरे नाही बाबा, आम्हाला इथं बीचवर काय का खेळणी मिळतात, पण आम्ही खेळणी आमच्या बॅगेत आणलेली आहे. बॅगेत नाही, बॅगेत म्हटलं बॅगेत. यांना मस्त वाटते समुद्र. मज्जा येणार, मज्जा मज्जा. मला माझे 2 शब्द म्हणाले ब्लॉग मध्ये. समुद्र राहिला आहे. इतकं मस्त वाटतंय ना, खूप मस्त वाटतंय एकदम. ते इतकं असं मन असं भारी वाटतं एकदम. असं वाटतं कधी जाते पाण्यात तरी भिजते. आता चला आपण आधी बरेच जागा पकडूया. काढूया मस्त. आपण बरेच जागा पकडूया. जागा बरोबर आहे. खेळण्या वगैरे बॉल वगैरे आमच्याकडे काय कमी नाही कशी. समंदर, मुंबई का समंदर, अक्सा बीच. चला आता हे सगळी तयारी चालू आहे पाण्यात जायची. चला लवकर. काय जाऊ, चला 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 चला. ए सयू थांब ना. चला 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 चला. काय वाटतंय तुला? मला खूप असं आनंद वाटतंय, खूप असं मनापासून. म्हणजे समुद्र वगैरे बघून एकदम असं एंडलेस वाटतंय ते. पण पुढे जाऊ नाही शकत. सुख काय म्हणतात, सुख म्हणजे नक्की काय असतं हे असतं नक्की. हे असतं मुंबई. तुम्ही जर का कधी आला नसाल, म्हणजे आला असतं एक ना एक, पण या इथं या. आकाश आकाश चला थोडं भिजून या पाण्यामध्ये मस्त. चला 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 चला. हो हो पाण्यात मागे घ्या तुझ्या 2 दुसरी पुढे. चला 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 चला. फोटो काढायचे का? आम्हाला घरचे म्हणले की माझी मम्मी वगैरे जाऊ नका जास्त पाण्यात. पाण्यामध्ये अलाउड केलं. थांग समुद्र आणि समुद्र किनारे सगळे खेळणारी लोक. माझ्या पायाखालची जमीन आहे ना, जमीन नाही सध्या. पायाखालची जमीन सरकली. काय झालं तुला? किती वाटते? फिश नाहीये तिकडे. फिश तिकडेच पाण्यामध्ये.
करते तू? इकडे बघून सांग. तुझ्या काकाने काय आणलं? सयू काय आणलं मग काकाने? कणीस कणीस बुट्टा बुट्टा. सयू आता पाण्यामध्ये भिजली आहे, त्याच्यामुळे तिला मी म्हटलं बाहेर आहे, कारण की आम्ही एक्स्ट्रा कपडे आणले नाही आणि भिजली दोघं, तिला परत थंडी वाजली. म्हणून मी तिला म्हटलं बाहेर आहे. मग आम्ही खेळणे आणलेच होते तिथे, तर ते तिला खेळणे आता दिलेत खेळायला. तिथे चाललेत खेळणे. आणि तुम्ही बघाल ना तर हे लोक बघा किती लांब गेले पाण्यामध्ये. मी त्यांना बोलते पाण्यातून बाहेर या आणि या साईडला थोडं खेळा, पण ते नाही खेळत आहेत, ते पाण्यातच खेळत. आता कसं आहे ना, संध्याकाळच्या वेळेला ना भरती असते, तर भरती होत चालली पाण्याला. फोटो काढतायत एक फोटोग्राफरकडून. सगळेजण खेळत आहेत. शनिवारचा दिवस आहे, एन्जॉय चालू आहे. सगळे लोक इथं दुःख विसरून एन्जॉयमेंट करत आहेत. इथे बघा फोटोग्राफर पण असतात, ते फोटो काढून येतात. आणि इथे सगळे आता पाणी सूर्यदेव मावळायला लागले. सनसेट आता येईलच. सनसेटमध्ये फोटो चांगले येतात. तिकडे लहान मुलं वेगवेगळे खेळत आहेत, पळत आहेत, खात आहेत. तिकडं खायला पण आहे भरपूर. आणि इकडे बघा काय चालू आहे. ए झालं का तुमचं खोदकाम? काय चालू आहे? इंजिनियर आहे का? बापरे, इंजिनियर काय बनवते बरं? खेळ चप्पलेवर चप्पलेवर. फोटोशूट. आता सनसेट सुरू होतोय, कारण सूर्य मावळतीला आलेला आहे आणि पाणी जवळ येतं, त्यामुळे आम्हाला थोडंसं अलीकडे यावं लागते आहे. त्यामुळे सगळे आता पहिलं तिकडे होते, आता अलीकडे आले. हळूहळू सगळे आम्ही आऊट होणार बाहेर. पाणी आता फार इकडे आलं. आमची बॅग भिजली आणि आम्ही परत पाणी गेलो आणि परत पाणी आलं. बघा इथं काय चाललंय. इथं काय झालंय? बॉल कुठे? बॉल अरे बाप रे. आता हेल्प करा कुठतरी. हेल्प करा. हा हेल्प कर. सनसेट बघा. अथांग समुद्र. काय अथांग. आता काय झालं? नक्षीकाम, हार्टचे काम चालू आहेत. हार्टचे काम. फोटो कसं काढताय असं? पाऊस आलाय आणि आम्ही सगळे रेनकोट मध्ये आहे. आणि बघा हे रेनकोटचं ताडपत्री करून टाकली यांनी. हे बघा ही बरं आहे, रेनकोट वर आली आहे. आणि आम्ही थोडा पाऊस गेला, आता परत येणार आहे पाऊस, त्याच्यामुळे आम्ही तयारी दाखवतो. सनसेटच्या तयारी होतो, पण पावसाची तयारी लागली ती. अरे यार खूप वाईट झालं. काय करते सयू? काय करते सयू? पाऊस आलाय. पाऊस. समुद्र सनसेट सोडून पाऊस सेट झाला. हा पानचढ होता. पाऊस आला. पाऊस. चष्म्यावाल्या लोकांचं काय झालं? दुःख काढल्यावर दिसत नाही. अरे 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 दिसतच नाही. अरे अरे. आता आम्ही असं ठरवलंय की भिजायचंय.
बसतोय आम्ही आता दिवस केले आम्ही सहाऱ्यावर. मग ती ताडपत्री द्या इकडं. मामी आहे ना. हा मग ठीक मामी आहे. आहे ना आम्ही लोकं भिजतोय. हा ओके. पावसाचा आनंद घेतात सगळे आणि पाण्याचा प्रवाह खूप जोरात. मॅगी आणि वडापाव अशा याच्यावर आता जोर देणार आहोत आम्ही. ही बघा मॅगी व प्रिय. हा मॅगी तुला पण. पोलीस शिट्या मारत तरी पण लोकांना कळत नाहीये. पोलीस आता म्हणतात संध्याकाळ झाली, या पावसाचे दिवस आहेत, तुम्ही कशाला पाण्यात जाताय. तरी बघा बुडलाय. एवढं शिट्ट्या मारतात तरी लोकांना कळत नाही. एवढे पोलीस शिट्ट्या मारत आहेत तरी पण काही मुलांना कळत नाही, काही लोकांना कळत नाही. आणि नंतर जर काही कोणी बुडालं तर मग हे पोलिसांना नाव ठेवतात किंवा प्रशासनाला नाव ठेवतात की बाबा लोक पाण्यात बुडाले पण याला वाचतात त्या काय बघता येत नाही. लोक ऐकतच नाही तर काय करणार. एवढे शिट्ट्या मारून सुद्धा लोक ऐकत नाही. ते बघा आतमध्ये फार किती शिट्ट्या मारणार लोक तरी, पोलीस तरी. सुरक्षा रक्षक आता किती सांगतात कधीपासून किंवा पाऊस आहे आत बाहेर या बाहेर या. आता प्रवाह वाढलाय, आतमध्ये येते पाणी सगळं तरी कळत नाही. वडापाव ये सगळे वडापावर ताव मारतायत आणि मध्ये सॅनिटायझर आलेलं आहे. वडापाव नंतर मॅगी. मॅगीचे फोटो काढतात पहिलं, खाण्यानंतर आणि पहिला फोटो. आणि याच्यानंतर काला कठ्ठा, काला कठ्ठा नाही, आईस्क्रीम मिक्स आईस्क्रीम, मिक्स गोळा. तुला पण का मिक्स. आता आलेली आहे बटाटा भजी. आता ही बटाटा भजी खायची, तुला घ्यायची का ही बटाटा भजी? कशी घ्यायची आता बघा सांगा. किंवा सगळ्यांची तोंड लाल झाली आहेत, काय काय झाली. आता ह्याच बटाटा भजी खायची म्हणजे थंड गरम. मोठं माहिती आहे का कसं सगळं चालतं का? जाऊ चालूया मग. चल काला कट्टा खाऊन सगळ्यांच्या जीभ लिपस्टिक खाल्ली आम्ही. जीभ दाखव. अर्धा दाखवा ना चंडिका. आणि आम्ही निघालो घरी. फायनली संध्याकाळ झाली आहे. एन्जॉय द डे. जादू आला आमच्याकडे. जादूची बहीण जादी. चला तर हा ब्लॉग आता मी ते संपवतो. आम्ही घरी जातोय कारण का बाकी काय करणार नाही. तर बाय बाय. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये.